उखाणा नंबर 1. श्रीखंड पुरीचा बेत, जयंती सणाला रावांची ओढ लागे ह्या वेड्या मनाला. उखाणा नंबर 2. बाबासाहेबांमुळेच आज मिळतो खायला सोन्याचा घास, रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. उखाणा नंबर 3. सुटाबुटात बाबासाहेब किती शोभून दिसतात, राव आणि माझा जोडा आहे लाखात एक असे सर्वजण म्हणतात. उखाणा नंबर 4. झोपडीत राहणाऱ्या बाबासाहेबांनी रमाबाईसाठी बांधला बंगला, रावांमुळे सौभाग्याचा मान मला आज मिळाला. उखाणा नंबर 5. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने रावांसोबत बांधते आयुष्यभराची गाठ, डोक्यावर सदैव असो मोठ्यांच्या आशीर्वादाचा हात. उखाणा नंबर 6. चवदार तळे पवित्र झाले बाबासाहेबांच्या स्पर्शाने, रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. उखाणा नंबर 7. हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात बाबासाहेबांनी केले धर्मांतर, रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा आदर. उखाणा नंबर 8. अस्पृश्य समाजातील पहिले मॅट्रिक बाबासाहेब झाले, रावांसाठी माहेर सोडून मी सासरी आले. उखाणा नंबर 9. बुद्ध विहारी जाऊन करते तथागत गौतम बुद्धांना वंदन, रावांसोबत जोडते आयुष्यभराचे बंधन. उखाणा नंबर 10. बाबासाहेबांच्या शाळेतील पहिला दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो, रावांचे नाव घ्यायला सगळ्यांचा आदेश येतो. उखाणा नंबर 11. अस्पृश्य म्हणून शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यावेळी, बाबासाहेबांनी बसवली देशाची घडी, रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी. उखाणा नंबर 12. 14 एप्रिलचा दिवस उगवला, भीमाईच्या पोटी रामजीचा पुत्र जन्मला, रावांमुळे सौभाग्याचा मान मला आज मिळाला. उखाणा नंबर 13. भीमाचे रामजी होते वडील, भीमाई होती आई, राव आहेत लेखणी आणि मी त्यांची शाही. असे छान छान आणि सुंदर उखाणे ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.